हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज. आज आहे श्रावणातला पहिला सोमवार, सोबतच आहे नागपंचमी. आत्ताच आम्ही मंदिरात जाऊन आलो. इथंच आमच्या शेजारी एक महादेवांचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये गजानन महाराजांचं पण मंदिर आहे, श्रीपाद श्री वल्लभ पण आहेत, राम लक्ष्मण सीता पण आहे, स्वामी समर्थ आहेत. सगळ्यांचं मिळून एक मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर त्याचा ब्लॉग मी कधीतरी टाकेन. तर तिथं आम्ही जाऊन आता दर्शन वगैरे करून आलोय. आज नागपंचमी, आमच्या इकडे उकडीचे कानुले करतात, तर मी आता ते बनवते. त्यासाठी आता मी इथं गुळ शिजवून घेणार आहे, परत खोबरं किसायचं असतं असं, आणि त्याच्यामध्ये सुंठ वेलदोडे त्यानंतर गुळ घालून ते शिजवून घ्यायचं असतं सगळं. आणि तांदळाची उकड काढून त्याच्यामध्ये हे सगळं सारण भरून त्याचे कानुले करतात उकडून. आज तवा ठेवायचा नसतो ना, त्याच्यामुळं. आता हे खिसून घेतले ना सगळं, तर आता ह्याच्यामध्ये गुळ घालून हे परत शिजवून घ्यायचं. म्हणजे पातळ नाही करायचं जास्त, हलकसं गरम करून फक्त गुळ मेल्ट करून ह्याच्यामध्ये मिक्स गोडवा येण्यासाठी फक्त मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये. मुलं ज्या रूम मध्ये अभ्यासला बसलेले असतात ना, हा तिथंच जाऊन बसलेला असतो बरोबर. आता तो बाहेरच्या रूम मध्ये होता तेव्हा हा बाहेर गेलेला, आता हा आतल्या रूम मध्ये येऊन परत बसला, तर हा त्याच्या समोर जाऊन बसलाय. आता थोडस असं हे गरम झालं ना, मग ह्याच्यामध्ये गुळ घालायचा. खरपूस अगं खरपूस 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 भाजून घ्यायचे. हा शब्द माझ्या नवऱ्यानं सांगितलाय. जास्त गरम करायची गरज नसते, कारण ज्यावेळी आपण हे कानोले जे आहेत ते उकडायला ज्यावेळी ठेवतोय ना, तर त्याच्या त्या वाफेसोबत हे परत मेल्ट होऊन जाते गुळ. त्यामुळे हलका हलका गरम करायचं फक्त, छान, आणि बाजूला घ्यायचं. ज्यावेळी जास्त गरम होते ना, त्याच्यानंतर हे बघा खोबऱ्याचा कलरही चेंज होऊन जातो. आता हे झालंय, त्याच्यानंतर आपण आता हे बाजूला काढून घेणार आहे. आता इथे उकड काढण्यासाठी पाणी पहिला गरम करून घ्यायचं. आणि तुम्हाला किती करंज्या करायच्या आहेत किंवा किती कानोले करायचे आहेत ना, तुमच्या इकडे जे म्हणतात ते, आमच्या इकडे कानोले म्हणतात, कुणी करंजाई म्हणतात त्यांना. तर तितके पाणी आपलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते पीठ घालून तेवढं पीठ करून तयार करून घ्यायचं. तो अंदाज सगळ्यांनाच असतो. तर आता मी ते गरम करून घेते पाणी इथे. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तूप सुद्धा टाकून घ्यायचं. तूप जास्त नाही टाकायचं, थोडंसंच. आणि हलकसं चवीपुरतं मीठ. जे पण पीठ यूज करायचंय तुम्हाला, ते पहिला चाळून घ्या, डायरेक्ट यूज करू नका. कारण आपण ज्यावेळी गिरणीत दिलेलं असते त्यामुळे त्याच्यात काहीतरी पडलेलं पण असतं कधी कधी. पीठ चाळून घ्यायचं नेहमी. तुला माहित आहे गावाकडे आमच्या काय करतात माहिती आहे? ह्याचा मातीचा नाग घेऊन मग त्याची पूजा केली जाते. तुमच्याकडे कसं केला जातोय? हा, सेम तसंच असतं. आणि नंतर मग मुली वगैरे वारुळाला जातात, आणि वारुळ पूजून आल्यानंतर मग घरात हे कानुले केलेले असतात ते खायचे. हा, उकडीचे खरंच कानोले असतात ना, खूप खायला मजा येते आणि छान आणि टेस्टी. तुम्हाला माहितीये का, हळदीची पानं असली आणि त्या हळदीच्या पानात जर बनवलेले असले, हेच सांगायचं विसरलो, कारण इथं भेटणार नाहीत ना आपल्याला हळदीची पानं. गावाकडे तर सरस सगळीकडे भेटतात तिथे, पण हळदीची पानं मिळत नाहीत ना. मग खूप छान टेस्ट येते त्यांची. म्हणजे आई बनवायची ना, तर 2 टाईपची बनवायची. अशी जे कानोले आणि करंजे असतात ना, त्याला आपण म्हणतो, ते पण बनवायची. आणखी एक दुसऱ्या 2 टाईपचे बनवायचे तिकडे आपल्याकडे बनवतात. माझ्याकडे ना लाकडी रवी नाहीये. हे रवीनं हे केल्यानंतर जास्त पीठ हलवता येते व्यवस्थित. माझ्याकडे प्लास्टिकची रवी आहे, त्याच्यामुळे मी काय केले, आता हे लाटण्यानं हलवून घेते. कारण पीठ खूप गरम असते ना, त्यामुळे ते पटपट करून घ्यावं लागतं लगेच. त्याची उकड छान आली. आता ह्याला थोडीशी जरी वाफवली ना, उकड खूप छान येणार.
खूप दिवस झाले असे कानोले खाऊन. मी केलेच नाही आहेत ना हल्ली आता. पण नाही बनवले. गणपतीला बनवले होते का ग? नाही, मोदक केलेले उकडीचे. हा बरोबर. बनवतात. आपल्याकडे नागपंचमीला सगळ्यांच्याकडे हेच बनतात. आणि त्यात आणि जर वासाचा तांदूळ जर दळून आणलेला असेल ना, मग तर याचा वास आहा. झालंय का? हो झालं. आता ह्याला काय करायचं, गॅस तर कमी आहे, ह्याच्यावरती प्लेट झाकायची आणि वाफवून घ्यायचं याला छान. आता हे भाजते खूप जास्त, ह्याच्यावरती मी प्लेट ठेवते आता. ह्याला वाफवून घेते छान आणि मग नंतर एका परातीत घ्यायचं आणि ते तांब्यानं किंवा कशानं तरी मळायचं चांगलं. एवढं फास्ट करायला लागतंय? हा, गरम आहे तसं जरा मळून घ्यायचं चांगलं. हे हाताला चटके लागतात म्हणून तू हे ग्लासने करायलास काय? हा, तांब्या किंवा ग्लास वापरायचा आणि मग त्यानं थोडंसं मळून घ्यायचं, कारण गरम आहे तसं मळून घ्यायचं लागतं ना, त्यावेळी पीठ गरम असतं. कोणी कोणी प्लास्टिकची पिशवी पण हाताला घालून करतात, पण आपण ग्लास. प्लास्टिकची पिशवी कसं करणार? हा, ते घालतात. त्यापेक्षा हे ठीक आहे, हे बेटर आहे. ग्लास किंवा तांब्याच्या तळाने या हाताला आता थोडंसं तूप लावायचं. परत हे आता नॉर्मल झाले ना पीठ, आता म्हणजे आपण याला हात लावू शकतोय, स्पर्श करू शकतोय. तर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि आता हे हाताने मळून घ्यायचं छान. पण नाही ना गरम? थंड झालं ना? हा, नॉर्मल झाले म्हणजे हात लावू शकतोय आपण ह्याला. काय करायचं, छान मळून घ्यायचं. मळून ऑलरेडी झाले तसे ग्लासनं, पण थोडं हातानं तूप लावून थोडंसं ना छान मळून घ्यायचं. इतकी छान उकड झाली, हे बघा उकड बघा किती छान झाली. हे किती वेळ ठेवायचं आता? नाही, लगेच करायला घेतलं तरी चालेल, नॉर्मल झालं. हिरव्या बांगड्या काढले नाही सहज? बांगड्या काल देवाला जाऊन आल्यानंतर ज्या घातल्यात ना, म्हणून आज पहिला श्रावण सोमवार आहे, राहू द्याव्या हातात म्हणून तशाच ठेवल्या. छान झालं सेट, मस्त. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. मस्त गोल झाले नाही? मग तसं हाताने करायचं का लाटायचं आहे ना? मग नाही, लाटत नाही. माझ्याकडे हे आहे ना मशीन, हातानेच करतात पारी याची, पण माझ्याकडे मशीन आहे त्यामुळे मी मशीन करते. हाताने करायला वेळ लागेल ना? हा, हाताने थोडा वेळ लागतो. आणि याने मस्त राऊंड मध्ये आलंय एक शेप. तेल लावून घ्यायचं का चिकटू नये म्हणून वापरतात. हा, तेल नाही लावलं तर प्लास्टिक वापरतात. प्लास्टिकला पण तेल लावावं लागतं. हे कसं पटपट हाताने केलं असतं तर वेळ लागला असता माहिती? हा, वेळ लागला असता. हे जरा पटपट झालं आपल्याला. आपल्याला जितकं सारण पाहिजे त्याच्यामध्ये, आणि जर उकड छान झाली असेल ना तरच हे व्यवस्थित येतात बरं का, नाही तर हे फाटतात. जर अशा वेळी जर जे चिकटत नाही तर तू काय सांगणार आहेस? काय नाही, हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि चिकटवून द्यायचं. हे काय चिकटले बघा. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते. हा खराब झाला होता, पण मी ह्याच्यातलं सारण काढलं आणि परत त्याला बनवला तसाच. बाकीचे सगळे चांगले झाले, पण हा एक खराब झाला होता कारण मी ह्या साच्यात बनवायचा प्रयत्न करत होते.
त्यावर हा आणि तो खराब झाला. मग त्याच्यातलं मी सारण काढलं आणि परत हाताने त्याची पारी बनवली. हे मात्र मी विदाऊट साच्याचे बनवलेत हाताने. झाकण लावून घेतलीस. किती वेळ ठेवायचंय? आता वाफवायचंय, थोड्या थोड्या वेळाने चेक करायचं. चेंज झाला ना कलर त्यांचा. हा वास छान आला. छान आहे ना. आरामात भाजला. ते जरा गरम आहे. थांबा 1 मिनिट. फाटला. स्नेहा हळूहळू हाताने उचलू नको, एवढं भाजते ते. शक्तिमान बनायला चाललीस काही. अहो ते चमचानं कधी कधी ना शक्तिमान तुटतात. प्रकारे आमचे गरमागरम उकडीचे कानुले तयार झालेले आहेत. करंजा पण म्हणू शकता आणि करंजा पण म्हणू शकता. बघू शकता.